शिराळा मतदारसंघाच्या विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही. उपजिल्हा रुग्णालय औद्योगिक विकासाचे प्रश्न मार्गी लावले जातील असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं. महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी शिराळामध्ये झालेल्या सभेमध्ये ते बोलत होते. तर 10 वर्ष एकही दिवस सुट्टी न घेता काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वारंवार परदेश दौरे करणारे पप्पू यातील कोण निवडणार असा प्रश्नही मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी शिराळ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली. या सभेला आमदार विनय कोरे, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक, आनंदराव पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. काँग्रेसच्या दावणीला बांधलेल्या शिवसेनेला सोडवण्याचं काम आम्ही केलं. बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपसोबत केलेली युती तोडण्याचं पाप उद्धव ठाकरे यांनी केलं. किंगमेकर बनणं हे बाळासाहेबांचे विचार होते, मात्र सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचाराला मूठमाती देण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. लॉकडाऊनच्या काळामध्ये जे गळ्याला आणि कमरेला पट्टा लावून बसले होते त्यांना पळवून लावलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेसाठी रोटी, कपडा आणि मकान देत आहेत असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. महायुतीच्या उमेदवाराला मत म्हणजे मोदींना मत आहे, त्यामुळे या निवडणुकीत धैर्यशील माने यांना विजयी करावं असं आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं. विरोधकांकडे पंतप्रधान कोण हेच अजूनही माहीत नाही. लग्नात नवरा नाही मग लग्न कसं होणार अशी टीका माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली. तर धैर्यशील माने यांनी गेल्या 5 वर्षात केलेल्या कामांचा आढावा घेतला. यावेळी सम्राट महाडिक, सत्यजित देशमुख यांनी मनोगत व्यक्त करून महायुतीचा विजय निश्चित असल्याचं सांगितलं. या सभेला राजीव वाघमारे, रणजितसिंह नाईक, जयसिंगराव शिंदे, केदार नलावडे, हनुमंतराव पाटील, संपतराव देशमुख, केडी पाटील, तानाजी सावंत, सम्राट शिंदे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.